राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या फर्स्ट ब्लॉग मध्ये। तर चैनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। आजचा आपला ब्लॉग होणार आहे बघा आपल्या हंटर घोड्यावर। कारण आपला हंटर घोडा किती दिवसाला आपल्या मामाच्या इकडे पडू नये आणि त्याला आज आपल्याला स्टार्ट करायचंय। आणि कसं स्टार्ट करायचंय आणि ते किती बेजार करते ते का मला माहित नाही, पण आज त्याला स्टार्ट करून त्याच्या रिपेअरिंगचं काम चालू करणार आहोत आज। तर ही बघा आपली गाडी कशी धुळखात पडली। तर चला मग सर्वात पहिले काय आहे, हिच्यामध्ये पेट्रोल आहे, पण जरा टंकी फुल करण्यासाठी हिच्यात आणखीन पेट्रोल आणायचं आपल्याला 2 लिटर। त्यासाठी आपण चलत बघा आता पेट्रोल पंपावर। तर चला मग, ये देखो अपनी ये गाड़ी लेके जाएंगे हम। काय हे बघा वाई गोरक्षनाथ गाव, सध्या पायी इथली जत्रा चालू आहे बघा। आणि जत्रा चालू असल्यामुळे सगळं माहोल एकदम भारी प्रकारे झालेलं आहे। आणि भाई 12वी चालू असताना मी मामाच्या इकडे आलो। तर कशाला? जत्रेला। कसा आहे व्ह्यू? सकाळी सकाळी गाडी चालवण्याची मजा एक वेगळीच असते बघा। आणि वायला तर लय मजा येते, कारण मला खूप गाड्या भेटतात चालवायला। तर गाईच आलो बघा आपण पेट्रोल पंपावर। सध्या आपल्या बिस्लरी भरून घ्यायच्या आता। 100चं द्या, 100चं टाका। आता पेट्रोल वगैरे तर घेतलं, आता आपण गाडीचा का शूट वगैरे दाखवणार आणि भेटू डायरेक्ट घरी। आमचा दादी आहे बघा, आमचा भासा। आणि तिकडे आमचे लाडके दाजी गाडीला पुसीत आहेत बघा। बघू शकता तुम्ही कशा प्रकारे त्याला चकाचक केले। आज त्याला उल्हास आला गाडी न्यायचा। किती दिवस मयापासून नेली आणि तर धुळखात पडली। होय दाजी? निर्रात पडी धुळखात। गजब बेइज्जती आहे। वाटाय पाहिजे काहीतरी तुम्हाला जीवाला तुमच्या। भावनो मला एक सांगा, तात्पुरतीला चालू करायच्या आधी चालू करा किती बेजार करील आपल्याला ते एकदा कमेंट करून सांगा, जर तुम्हाला कळत असलं तर। कारण गाडी जवळपास 1 महिना झालं बंद आहे आणि तिची बॅटरी पण उतरली असेल आणि गाडीमध्ये पेट्रोल किती ते सुद्धा माहीत नाही। त्यामुळं आधी बघूया दाजी खोलीत आहेत पेट्रोलचं। निघत नाही की मला कसं काय निघणं बघा, निघत आहे का? हलक्या हातानं काढा, हलक्या हातानं, बल जबरदस्ती करू नका त्यावर। नाही काय आपण काढलेलं आहे बघा, दाजीच्या नका निघालं नाही। या गांडीत निघायला नाही टाका आता पेट्रोल टाक। टाक, एक शिशी टाकली, दुसरी शिशी घ्या पटकन। दूसरी शिशी आणखी पेट्रोलची चला, अब दूसरी शिशी भी हमने डाल दी गाड़ी में। दाजी काय वाटते, गाडी चालू होईल की नाही? काय हे काय तरी होईल की नाही तरी सांगा की तुम्ही। होती आता चाबी खूप शिली बघा, मीटर तर झालं चालू गाडीचं। एकदा सर गाडी केलंच दाब, भोकलच दाब, न्यूटनच वाटते असं करायली गाडी। आता गाडी जरा बॅटरी लो झाली आणि करायली। आता थोडा आपल्याला हिला धक्का द्यावा लागेल, नाहीतर धक्क्यानं जर स्टार्ट नाही झाली तर मग गाडीचं टोचन लावून स्टार्ट करावं लागेल। त्यामुळं आता प्रयत्न करीत आहे दाजी गाडी स्टार्ट करायची। चला घ्या गाडी, काढा, टाकला। पायी बाप लेक गाडीला धक्का देत आहेत। वयासा बी या इकडे, तुम्ही या इकडे पटकन, मारा धक्का दोघं जण। मारा जोरात, ढकलस आला पडस आल, लोटा जोरात जरासं। दाजी होतच नाही, तुम्ही काही करा जोरात, आता उचलू नको, थांब जरा 5 मिनट। हमारी गाड़ी स्टार्ट हो गई है, अपना हंटर घोड़ा स्टार्ट हो गया है। अब उसे थोड़ी देर चलाने की ट्राई मारेंगे हम, चलो जाएंगे। काय करता की थोडी वेळ ट्राय घ्यावा लागेल, कारण 1 महिना झाला गाडी बंद असल्यामुळे जी बॅटरी लो झालेली आहे आणि आता हिला थोडा वेळ घुमावं लागेल। चला मग, काय रिस्पॉन्स आहे गाडीचा? सध्या नंबर चालू आहे सध्या बघा कशी गाडी पळायली। एकच नंबर व्ह्यू। मला वाटलं होतं गाडी काय बेजार करेल म्हणून, पण गाडीने बेजार केलं नाही। पाणी होतं गाडी पळवाली।
फायरो कैसी है फायरिंग? वाहनो गाडी आता थोडी सायलेंट चालण्यात आलेली आहे, कारण ड्रायव्हिंग सीटवर शिवम पांचाळ बसलेला आहे. दाजीला म्हणलं आता तुम्ही मागं बसा, गाडी चालू झाली नाही, तुमचं काम झालेलं आहे आता, त्या पाय गाडी मी चलितो. त्यामुळे दाजी पुन्हा मागं बसलेली इथं. गाईच आपली गाडी बघा, आणि आता हिला नांदेडला न्यायचे कारण हिचं काम करायचंय. खूप दिवसाच्या बंद असल्यामुळं थोडंफार म्हणजे गाडीचं लई डॅमेज वगैरे झालेलं आहे, आणि सर्व्हिसिंगला किमान 10, 15, 20 किती लागतील काय माहीत नाही, पण सर्व्हिसिंग आज 2-3 दिवसात तिची करून आणायची. त्यामुळं नांदेडला शोरूम लावायची. दाजी शोरूमला नेते दाजी म्हणजे आता शोरूमला न्यायची गाडी, त्यामुळं त्याला शोरूमला नेऊया. त्याच्यानंतर जर आपल्याकडे आली, मी जर इथं आलो तर हिचा एखादा आपण व्हिडिओ पुन्हा एकदा टाकूया आपल्या यूट्यूब चॅनलला. बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा, आणि आपल्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तिथं ते बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करून टाका आणि घंटी वाजवून टाका. धन्यवाद. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.